नमस्कार, रोखोकवर आपलं स्वागत। सिनेमा रिलीज होण्या अगोदर त्या सिनेमाचं ट्रेलर आपण पाहत असतो। ते ट्रेलर रिलीज होत असतं। ट्रेलर पाहून तो सिनेमा कसा असेल याचा साधारणतः प्रेक्षकांना अंदाज येतो किंवा तो अंदाज बांधतात। ट्रेलरचे प्रमुख 3 हेतू असतात: उत्सुकता लोकांची वाढवणं आणि अधिकाधिक प्रेक्षकांना आकर्षित करणं, असा त्यामागचा प्रयत्न असतो। मात्र हा ट्रेलरचा प्रकार केवळ आता सिनेमा क्षेत्राची मक्तेदारी नाही, तर महाराष्ट्राचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आज सोमवारच्या राजकीय भूकंपाचा एक ट्रेलर रिलीज केलाय। खरं तर चित्रपट हे साधारणतः शुक्रवारी रिलीज होतात, परंतु इथे मात्र ट्रेलर शुक्रवारी रिलीज होतोय आणि पिक्चर सोमवारी रिलीज होणार आहे। आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत शेरक्या शब्दात त्यांनी टीका केली। शिवाय सोमवारी दुपारी आपण मंत्रिपदाचा राजीनामा देऊ हे देखील त्यांनी आज स्पष्ट केलं। राणेंच्या या ट्रेलर नंतर काही प्रश्न निर्माण झालेत। राणेंच्या मनात नेमकं काय आहे? नारायण राणेंसमोर काय पर्याय आहेत? नारायण राणेंच्या भाजप प्रवेशावरून शिवसेना आणि भाजप यामधले संबंध अधिक ताणले जाणार का? आणि राणेंच्या या नाराजीमुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राची गणितं बिघडणार आहेत का? यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊया आज धक्के सोमवारी भूकंप या खास कार्यक्रमात। आज हादरा, सोमवारी भूकंप। जे प्रेक्षक दिवसभर घराबाहेर होते त्यांना आज नेमकं नारायणराव राणे काय म्हणाले त्याच्यासाठी एक छोटासा रिपोर्ट। साहेबांना घर सोडून 2दा गेलेला माणूस दुसरीकडे राहिला, आज सांगतोय त्रास घेणार नाही। अरे तू त्यांचं नाव सांगायला लायक नाहीयेस। तुझ्या आयुष्यात तू जेवढा त्रास दिलास तेवढा कोणी नाही दिलाय। मी त्रास म्हणत नाही, छळलंय। आणि अधिक माहिती पाहिजे, तुझी इच्छा असेल, मी अजून बोललो नाही साहेब आणि मातुश्रीच्या आतमधलं, जर याची इच्छा असेल परत तोंड उघडलं पुरं वस्त्रहरण करीण्याचं। आणि एवढे भयभीत होणारे माणसं भयमुक्त कोकण करायला निघालेत। हे जे बोलतायत कोणाचा विश्वास बसेल का माहीत नाही। महाराष्ट्रात फक्त कोकण नाही आहे, अजून फार मोठा महाराष्ट्र आहे, मराठवाडा आहे, विदर्भ आहे, खानदेश आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे। जरा महाराष्ट्र निहाळ, अभ्यास कर, जनतेचं जीवन, जनतेचे प्रश्न काय जाणून घे आणि मग मुख्यमंत्र्यांची स्वप्न पहा। आज हादरा, सोमवारी भूकंप या कार्यक्रमात आज नारायणराव राणे यांच्या या दौऱ्याची आणि त्यानंतरच्या राजीनाम्याच्या शक्यतेची या सगळ्यावर आपण चर्चा करत आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक संदीप प्रधान। संदीप प्रधान स्टुडिओमध्ये माझ्या बरोबर आहेत। संदीपजी आपलं स्वागत। आपल्या बरोबर आहेत डॉक्टर रत्नाकर महाजन। डॉक्टर रत्नाकर महाजन हे काँग्रेसचे प्रवक्ते आहेत। रत्नाकर महाजन आपलंही स्वागत। आपल्या बरोबर आहेत कणकवलीहून भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रमोद जठार। प्रमोद जठार हे आपल्या बरोबर आहेत आणि काही क्षणात आपल्या बरोबर दीपक केसरकर आणि सतीश कामत हे दोघेही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत। पहिला प्रश्न घेऊन मी जातोय अर्थातच संदीप प्रधान यांच्याकडे। संदीप प्रधान, आपण अनेक पत्रकार परिषदा पाहिलेल्या आहेत, ही आजची एक पत्रकार परिषद होती। नारायण राणे पक्ष तर सोडताना दिसत नाही आहेत, परंतु मंत्रिपदाचा राजीनामा देत आहेत। मुख्यमंत्र्यांवर थेट आतापर्यंत टीका ते करत नाही आहेत, परंतु उद्धव ठाकरे यांचा मात्र यथायोग्य असा समाचार घेत आहेत। राणे यांची नेमकी स्ट्रॅटेजी काय आहे? पक्षात राहण्यामुळं भूकंपाची तीव्रता वाढणार आहे का भूकंपाची तीव्रता कमी होणार आहे? तुम्ही सुरुवातीला म्हणालात की हा ट्रेलर आहे पिक्चरचा, पण मी सांगतो की आता नारायण राणे यांच्या बाबतीमध्ये जसं हल्ली असतं ना, सिक्वल 1 भाग असतो, 2 भाग असतो, 3 भाग असतो, रेस 1, रेस 2, रेस 3, तसं धूम 1, धूम 1, धूम 2, तसं हा जणू काही एक तिसरा जवळजवळ भाग आहे। म्हणजे कसं झालं की शिवसेना सोडली त्यांनी, त्यावेळेला बंड केलं, नाराजी व्यक्त केली, शिवसेनेतल्या कार्यपद्धतीबद्दल राजीनामा दिला। त्यानंतर आपल्याला आठवत असेल की विलासराव देशमुख यांच्या काळामध्ये ते जेव्हा नाराज होते तेव्हा त्यांनी एका दिवशी मला स्वतःला, त्यावेळेला मी लोकसत्तामध्ये होतो, मला आणि एक महाराष्ट्र टाइम्सचे ज्येष्ठ पत्रकार यांना आपल्या बंगल्यावर बोलवलं होतं आणि त्यांनी असंच सांगितलं होतं की मी अमुक तारखेला राजीनामा देणार आहे आणि राजीनामा देणारे पक्षातल्या एकूण कार्यपद्धतीबद्दल, सरकारमधल्या कामकाजाबद्दल मी नाराज आहे असं सांगितलं होतं। तेव्हा ती एक त्यांनी नाराजी त्यावेळेला व्यक्त केली होती। आम्ही त्याच्या ठळक बातम्या त्यावेळेला दिल्या होत्या। त्यानंतर जेव्हा त्यांना न संधी देता अशोक चव्हाणांना मुख्यमंत्री केलं त्यावेळी त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन टीका केली होती, राहुल गांधींवर टीका केली होती, अहमद पटेलांवर केली होती आणि आता
पुन्हा ते राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे हा पिक्चरचे वेगवेगळे भाग आहेत. एक गोष्ट आजच्या पत्रकार परिषदेवरून स्पष्ट होते की मला नाही वाटत ते पक्ष सोडतील. काँग्रेस पक्ष त्यांना राग आलेला आहे किंवा त्यांना चीड आलेली आहे ती याची आहे की काँग्रेसचा एवढा मोठा दारुण पराभव होऊन सुद्धा काँग्रेस नेतृत्वाने महाराष्ट्रातले जे काही मुख्यमंत्री आहेत त्यांना बदललं नाही, प्रदेशाध्यक्षही बदललं नाही. म्हणजे मुख्यमंत्री तर सोडा, प्रदेशाध्यक्षांनाही बदललं नाही. म्हणजे काँग्रेस या पराभवाकडे गांभीर्याने पाहत नाही. समोर पराभव दिसतोय, समोर शिवसेनेसारखा पक्ष सत्तेत येण्याची चिन्ह आहेत की जो पक्ष सोडून ते आलेले आहेत. आणि शिवसेना सत्तेत आली तर मला वाटतं त्याची सगळ्यात जास्त डोकेदुखी नारायण राणेंना होईल. त्यामुळे त्यातून ते अस्वस्थ आहेत आणि त्यांना असं वाटतं की काँग्रेस ह्या सगळ्याकडे अत्यंत थंडपणे पण ते टीका तर उद्धव ठाकरेंवर करतायत, मुख्यमंत्र्यांवर किंवा पक्षावर नाही. फारशी टीका नाहीये. सोमवारी त्यांनी ते कालच सांगितलेलं आहे की माझं जे काही मत आहे ते मी सोमवारी व्यक्त करणार आहे. त्यामुळे सोमवारी ते मुंबईमध्ये जी पत्रकार परिषद घेतील त्याच्यामध्ये निश्चितच त्यांचं लक्ष हे मुख्यमंत्री असतील, ह्याच्यात काहीच वाद नाही. रत्नाकर महाजन आपल्या बरोबर आहेत. रत्नाकर महाजन, नाराजी नाट्याचा पहिला अंक तर आज झाला. त्या पहिल्या अंकात आपल्याला नेमकं काय मिळालं काँग्रेस पक्षाला? कारण त्यांनी काँग्रेसवर तशी थेट टीका केलेली नाही, परंतु त्यांची नाराजी काँग्रेस पक्षामधल्या या एकूणच अनास्थेवर आहे की पक्षात पराभव झाल्यानंतर सुद्धा चिंतन होत नाही आणि चिंतन झाले तरी कृती होत नाही. मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष अजून जसे तसेच आहेत. लोकसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या काँग्रेसजनांना, नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना दिल्लीमध्ये काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी बोलावून घेतलं होतं आणि त्यांच्याशी या विषयाची प्रदीर्घ अशी चर्चा झालेली आहे. त्यासाठी 2-3 बैठकांचे राऊंड्स झालेले आहेत आणि त्यानंतर हायकमांडनी घेतलेला हा निर्णय आहे की विधानसभा निवडणुका कशा रीतीनं, कशा पद्धतीनं लढवायच्या या बाबतीतला हायकमांडचा निर्णय झालेला आहे. या पार्श्वभूमीवर आपण कालपासून सुरू झालेल्या घटनाक्रमांची जर चर्चा केली तर आज तरी ती चर्चा भविष्यकथनाच्या वर्गातली असेल. दुसऱ्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर अगाजे वर्तलेची नाही त्याची वार्ता पुसशी काही, अशा स्वरूपाची ही चर्चा असेल. असं असेल तर मग नारायण राणे यांची नाराजी नेमकी कशावर आहे याचा काहीतरी अंदाज किंवा याच्याबद्दल काहीतरी चिंता पक्षामध्ये असेल. आफ्टर ऑल ते माजी मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे. बरोबर, मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे लोकसभा निवडणुकांच्या नंतर प्रदेश पातळीवर 2-3 बैठका झाल्या, त्यामध्ये या सर्व गोष्टींची चर्चा झाली. त्यानंतर दिल्लीलाही चर्चा झाली. दिल्लीला अँथनी समितीसमोर ही सर्व नेत्यांची चर्चा झाली. त्यामुळं पक्षांतर्गत चर्चा या विषयाची झालीच नाही अशी काही परिस्थिती नाही. पण चर्चेअंती शेवटी सर्वसंमत जो विचार येतो त्यानुसार पक्षाचा निर्णय होतो. त्यामुळं हा निर्णय झालेला आहे. आता त्या निर्णयाबद्दल राणेंचं काही म्हणणं असेल तर ते अजून तरी ते काही या विषयावर बोललेले नाहीत आणि आज तरी ते असं म्हणतात की मी मंत्रिपदाचा जरी राजीनामा देणार असलो, तोही अजून त्यांनी दिलेला नाही, तरी मी पक्षात राहणारच आहे. याचा अर्थ पक्षाच्यासाठी आपली सर्व शक्ती, कौशल्य आणि लोकप्रियता पणाला लावण्यासाठी आज तरी ते तयार आहेत, असाच त्याचा अर्थ आहे. तुमच्या एकूणच या विवेचनामध्ये आज तरी असे शब्द 4-5 वेळा आले, याची नोंद सर्व प्रेक्षकांनी आज तरी घेतली असेल याची मला खात्री आहे. आपल्याकडे सतीश कामत आपल्या बरोबर आहेत. सतीश कामत, 1 महिन्यात नवा पक्ष काढून निवडणुका लढवता येत नाहीत असं सुद्धा आज नारायणराव राणे म्हणाले. म्हणजे याचा अर्थ नवीन पक्ष काढायचा नारायण राणे यांचा विचार दिसत नाहीये. मग राजीनामा दिल्यानंतर मंत्रिपदाचा नारायण राणे यांच्या समोर नेमके कोणते पर्याय आता उपलब्ध आहेत आणि एकूणच कोकणामध्ये त्याचे काय पडसाद उमटतील? सतीश कामत. उदयजी, नारायण राणेंपुढे माझ्या मते 3 पर्याय उपलब्ध आहेत. एक तर महाजन जशी अपेक्षा करतायत त्या पद्धतीने आहे त्याच पक्षात राहणं आणि आपली तथाकथित ताकद आणि तथाकथित लोकप्रियता पणाला लावून पक्षाला विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून देणं. दुसरं, आपण जी शक्यता व्यक्त करताय त्याप्रमाणे स्वतःचा पक्ष काढून त्या पक्षाच्या चिन्हाखाली, झेंड्याखाली निवडणूक लढवणं. आणि तिसरा पर्याय, ज्याबद्दल नुकतीच चर्चा चाललेली आहे की ते भाजपामध्ये जातील का शिवसेनेमध्ये जातील का मनसेमध्ये जातील, म्हणजे कुठल्या तरी प्रस्थापित आणि ज्या पक्षाची सत्ता येण्याची शक्यता आहे अशा पक्षामध्ये प्रवेश करण्याचे त्यांचे प्रयत्न चालू आहेत, असा तिसरा पर्याय. या तिन्ही पर्यायांपैकी
बरोबर आहे. पर्यायाच्या संदर्भात सतीश कामत यातला मनसेची एकूण जो कार्यपद्धती आहे आणि नारायण राणे यांची जी कार्यपद्धती आहे ती एकमेकांशी फारशी जुळताना दिसत नाही. तर शिवसेनेच्या पक्षप्रमुखांवर ते थेट टीका करतायत. त्यामुळे त्या दोन्ही पक्षातला त्यांचा प्रवेश तुर्तास अशक्य याच कोटीतला गणला जावा. काय सांगाल? अगदी खरं आहे. त्यामुळे आणि मला तरी असं वाटतं आज संध्याकाळी त्यांची जी पत्रकार परिषद झाली त्यावेळेला ते ज्या तऱ्हेने बोलत होते त्यावरनं त्यांचा मुख्य जो रोष आहे तो उद्धव ठाकरेंवर यासाठी असावा की उद्धव ठाकरेंनी त्यांना भाजप प्रवेशाची दारं जवळजवळ बंद केल्यासारखी आज केलेली आहे. त्यांचं जे कालचं वक्तव्य आहे ज्या तऱ्हेने त्यांनी नारायण राणेंच्या बद्दल आणि नारायण राणेंना महायुतीमध्ये प्रवेश न देण्याबद्दल भावनिक मुद्दा उपस्थित केला आहे त्यामुळे राणे स्वाभाविकपणे नाराज झालेले असतील आणि त्यामुळे तो त्यांचा सगळा रोष आहे. पण आपण म्हणता ते खरं आहे. मी फक्त तात्विक चर्चा म्हणून काय पर्याय यासाठी या दोन पक्षांचा उल्लेख केला. बरोबर आहे. एकीकडे आज जशी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली, काँग्रेसवरची थेट टीका जशी टाळली, त्याचबरोबर मोदी फॅक्टर आता नाही आणि अच्छे दिन जाऊन बुरे दिन यायचा वक्त आता महिन्याभरात येईल अशा स्वरूपाचं वक्तही नारायण राणे यांनी केलं. तर दबक्या आवाजामध्ये नारायण राणे आणि भारतीय जनता पक्षातल्या एका वजनदार नेत्याच्या बैठका चालू आहेत अशी गोष्ट बोलली जाते. या सगळ्याचा तीव्र फटका ज्यांना बसणार आहे किंवा बसू शकतो असे प्रमोद जठार ज्यांनी फुले आणि दगड अशा नावाचं एक गाजलेलं वक्तव्य नुकतंच केलं त्यांची यावरची प्रतिक्रिया जाणून घेणार. दीपक केसरकर यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसचा एक प्रकारे त्याग केलेला आहे. ते आज आपल्याबरोबर आहेत. कोकणातले एक महत्त्वाचे नेते आहेत. कार्यक्रमाला ब्रेकवर जाण्यापूर्वी मी प्रमोद जठार यांच्याकडे जात होतो. प्रमोद जठार, आज त्यांनी थेटपणे मोदींवर टीका केलेली आहे. त्याचबरोबर अशी चर्चाही चालू आहे की भाजप प्रवेशाची त्यांची शक्यता आहे. या सगळ्याची झळ कोकणात तुम्हाला सर्वात जास्त बसू शकते. फुले आणि दगडचा पुढचा अध्याय काय असेल? नमस्कार. खरं म्हणजे कोकणामध्ये नारायणरावांचा करिश्मा हा संपलेला आहे. ऐकायला येते ना? हो येते. जे मॅन्डेट काल आम्हाला लोकसभेत मिळालेलं आहे ते मॅन्डेट संपूर्ण राणे विरोधात आहे. आणि कोकणामध्ये तर नारायणरावांची विषयी तर आज असंच बोललं जातं आहे. गदिमांच्या एका गीताच्या भाषेतच बोलायचं तर लहरी राजा प्रजा आंधळी अधांतरी दरबार नारायणराव अजब तुमचा कारभार. मला वाटते अशीच चर्चा कोकणात सुरू आहे. त्यामुळे नारायणरावांचा अशा प्रकारच्या कुठल्याही बंडाचा भूकंपाचा कुठलाही परिणाम कोकणातल्या जनतेवर होणार नाही. मोदींची प्रचंड लाट आणि नारायणरावांच्या विरोधातला सूर मला वाटते या सिंधुदुर्गातल्या तिन्ही जागा महायुतीच्या निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत. प्रमोद जठार, तुम्ही काव्याच्या पंक्ती जरूर सांगितल्यात, परंतु राजकारण आणि काव्य यांची एक प्रकारे फारकत असते. किंबहुना राजकारणात काव्यात्मक न्याय मिळण्याकरता प्रसिद्ध असतो. उद्या असं होऊ नये की नारायणरावांना भारतीय जनता पक्षात प्रवेश मिळावा काँग्रेसच्या पराभवाकरता किंवा एनसीपीच्या पराभवाकरता. अशा वेळी आपली भूमिका नेमकी काय असेल? नाही, कोकणातल्या मंडळींनी तरी आपल्या सगळ्या प्रतिक्रिया आमच्या पक्षश्रेष्ठींकडे पोहोचवलेल्या आहेत. कोकण संपूर्ण नारायणरावांच्या विरोधात आहे. महाराष्ट्रातले पक्षश्रेष्ठी सुद्धा नारायणरावांच्या प्रवेशाच्या विरोधात आहेत. मला वाटते अशा प्रकारचा कुठलाही प्रस्ताव कुठल्याही प्रकारचा विचार भारतीय जनता पक्षाच्या मनात पक्षश्रेष्ठींच्या मनात नाही याची आम्हाला खात्री आहे. चला, म्हणजे एक प्रकारे तुमच्या पातळीवर तरी नारायण राणे यांचा भाजप प्रवेश अशक्य आहे असं तुम्ही आता म्हणताय. आपल्याबरोबर दीपक केसरकर आहेत. दीपक केसरकर, तुमचं आणि नारायणराव राणे यांचं प्रेम सर्वश्रुत आहे. कोकणापासून ते पार चंद्रपूरपर्यंत सगळेजण त्याविषयी जाणतात. सवाल असा आहे की नारायण राणे ही काल एक ताकद होती, आज एक ताकद आहे. कदाचित त्या ताकदीमध्ये फरक पडलेला असू शकतो. तो ताकद आज नाही असं मानणारा एक गट आहे, कालही नव्हती असंही मानणारा एक गट आहे. त्याच्या पलीकडे जाऊन मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की ज्या वेळेला त्यांनी शिवसेना सोडली त्यावेळेला शक्ती प्रदर्शन त्यांनी थेट
शिवसेना भवनच्या समोरच्या चौकामध्ये केलं होतं, परंतु आज मात्र शक्ती प्रदर्शनासाठी त्यांनी कणकवली, रत्नागिरी अशा जागा निवडल्या आहेत आणि एक मोठा प्रवासाचा टप्पा ते गाठतायत. नेमकी काय स्ट्रॅटेजी असं वाटतं आणि ती त्यांनी का घेतली असावी? मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या राजकारणामधून राणे हे अजून नोवेअर झालेले आहेत. त्याच्यामुळे लोकांचं लक्ष आपल्याकडे वेधणं, किंबहुना काँग्रेस पक्षाचं लक्ष आपल्याकडे वेधणं ही त्याच्यामागची स्ट्रॅटेजी असू शकते. परंतु आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आज नारायण राणेंच्याकडे स्वतःचा कोकण रिजनसुद्धा त्यांच्या ताब्यात नाही आहे आणि स्वतःच्या मतदारसंघामध्ये ते 22,000 मतांनी पिछाडीवर आहेत. त्याच्यामुळे निश्चितपणे ते असं एखादं पद मिळवण्याचा प्रयत्न करणार की ज्याच्या माध्यमातून आपण निदान निवडून तरी येऊन आपली राजकीय कारकीर्द शाबूत ठेवू शकतो का, हा मुळात प्रश्न आहे. आणि आज जर तुम्ही त्यांचं एकंदर वक्तव्य मी मगापासून टी व्हीवर बघत होतो की बेताल एखाद्या माणसाने बोलावं त्याप्रमाणे ते सगळं वक्तव्य आहे. महाराष्ट्राला एक संस्कृती आहे. या महाराष्ट्रावर कदाचित पवार फॅमिलीने राज्य केलं असेल, ठाकरे फॅमिलीने राज्य केलेलं असेल. तुम्ही त्यांची घरं जाऊन बघा. मी कधी मातोश्रीमध्ये गेलेलो नव्हतो. फर्स्ट टाईम गेल्यानंतर मला आश्चर्य वाटलं की मुंबईवर ज्या माणसाने राज्य केलं तो मनुष्य एवढ्या साध्या घरात राहू शकतो का? पवारसाहेबांच्या गोविंदबागमध्ये मी गेलेलो आहे, सिल्वर इस्टेटमध्ये मी गेलेलो आहे. अत्यंत साधेपणाने हे नेते राहतात की ज्यांनी महाराष्ट्रावर राज्य केलं. तुम्ही नारायण राणेंची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. आज तुम्ही जाऊन बघा की अंबानीच्या खालोखाल आलिशान बंगला, 6 मजल्याचा बंगला हा नारायण राणेंचा आहे. त्यांनी दुसऱ्याचा व्यवसाय काढायचा याच्यासारखी दुसरी दुर्दैवी बाब नाही. कारण राजकारणाचं जे गुन्हेगारीकरण झालेलं आहे ह्याच्याकडे महाराष्ट्राचं लक्ष पुन्हा एकदा वेधण्याची वेळ आलेली आहे असं मला वाटतं. आणि हे केवळ अशी जर स्टंटबाजी केली आणि या स्टंटबाजीतून कोणी आपली ताकद दाखवणार असेल तर या स्टंटबाजीचं उत्तर हे पुन्हा एकदा मतपेटीतून यायला लागेल. स्टंटबाजी असं वाटतं मला. एक सेफॉलॉजिस्ट म्हणून मुद्दा मांडायचा आहे की एका निवडणुकीतला पराभव तो काय? आतापर्यंत नारायण राणे कोकणात ज्याच्या डोक्यावर हात ठेवतील तो निवडून येत होता, ही वस्तुस्थिती आहे. हे आपणही मान्य कराल, आजही मान्य करायला पाहिजे. आज त्याची परिस्थिती कदाचित नसेल याच्याविषयी दुमत होणार नाही, परंतु एका पराभवानंतर नारायण राणे हे अशा प्रकारच्या टीकेला खरोखरच पात्र आहेत असं वाटतं? आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की नारायण राणे ज्या वेळेला शिवसेनेमधून बाहेर पडले त्यावेळेला कोकणचा स्वाभिमान दुखवला गेला आहे. आपल्यावर कुठेतरी अन्याय झाला अशी त्यांनी हवा निर्माण केली आणि शिवसेनेच्या बांधणीमध्ये मोठा वाटा हा कोकणमधल्या नेत्यांचा होता आणि त्याच्यामुळे नेत्यांचा एक संच हा राणेंच्या बरोबर बाहेर पडला आणि त्याच्यामुळे तो संच बाहेर पडतानाच महाराष्ट्रामध्ये ते वातावरण झालं. परंतु नंतर हा भ्रमनिसार ज्यावेळेला कोकणच्या जनतेचा झाला त्यावेळेला कोकणाने संपूर्ण कोकणपट्ट्यामध्ये नारायण राणे स्वतःच्या विरुद्ध एकही सीट निवडून आणू शकले नाहीत. ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून कोकणचा मनुष्य ज्या बाळासाहेबांनी जगवला, मोठा केला, त्यांच्याबाबत राणे जे वागलेले आहेत त्याची रिॲक्शन मी संपूर्ण ज्यावेळेला आता मी शिवसेनेत यायचं असं म्हटलं त्यावेळेला लोक मोकळेपणाने बोलायला लागले की ज्या बाळासाहेबांनी आम्हाला पोटा पाण्याला लावलं, ज्यांनी आम्हाला एक आदराचं स्थान मुंबईमध्ये मिळवून दिलं, त्यांचा अपमान कोणी केला असेल हा प्रश्न नारायण राणेंनी विचारण्याचे कारण नाही. आज प्रत्येक कार्यकर्ता मला सांगतोय की अशा नारायण राणे की ज्याने बाळासाहेबांचा अपमान केला त्यांच्याविरुद्ध तुम्ही ताठमानेने उभं राहिला म्हणून आम्हाला तुमचा अभिमान आहे. ते जर माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला असं सांगतात तर ही भावना प्रत्येक त्या शिवसैनिकाच्या किंवा त्यांनी ज्यांना आज लावलेलं आहे, जे युनियनचे लीडर्स आहेत, जे लहान मोठ्या एस्टॅब्लिशमेंटमध्ये काम करतात, त्यांच्या प्रत्येकाच्या मनामध्ये हे आहे की हे सगळं जे बाळासाहेबांच्या विरुद्ध केलं हे नारायण राणेंनी केलेलं आहे आणि तुम्ही नारायण राणेंच्या विरुद्ध उभा राहिला म्हणजे एखाद्या हिरोसारखं ते मला बघतात. मी नाही आहे, मी एक सर्वसामान्य मनुष्य आहे, परंतु गुन्हेगारीच्या विरुद्ध मी आवाज उठवला. महाराष्ट्राच्या आणि कोकणातल्या राजकारणातले बदलते रंग कसे आहेत ते आपण पाहतोय. काही वर्षापूर्वी 2004 साली नारायण राणे यांची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती याच्यामधली तफावत आणि त्या तफावतीकडे बघण्याचे दृष्टिकोन आम्ही आपल्या समोर मांडतोय. पूर्वी काय व्हायचं की राणेंना सर्व विरोध करायचे आणि राणे त्याला पुरून उरायचे. आता राणे सर्वांना विरोध करतायत. यात राणे पुरून उरतायत का सर्वजण पुरून उरतायत या सगळ्याचा लेखाजोखा आपण मांडणार आहोत. या सगळ्याची मतमतांतर काय ती घेणार आहोत. आपल्याबरोबर सतीश कामत आहेत. सतीश कामत हे कोकणातले ज्येष्ठ पत्रकार आहेत. सतीश कामत, पूर्वी नारायणराव राणेंना सर्वजण विरोध करायचे, मग ते पक्षातले असतील पक्षाबाहेरचे असतील, सर्वांचं टार्गेट नारायण राणे असायचं आणि अनेक वर्ष नारायण राणे त्यांना पुरून उरायचे. परंतु आता नारायण राणे अतिशय उघडपणे इतरांना विरोध करताना दिसत आहेत. हे चित्र केव्हा बदललं, नेमकं काय घडलं आणि या बदलामुळेच कदाचित की काय राणे आणि त्यांच्या कॅम्पमध्ये एक प्रकारची अस्वस्थता निर्माण झाली असावी? उदयजी, आपण म्हणता ते अगदी रास्त आहे. म्हणजे आपल्याला आठवत असेल तर 2005 साली राणे जेव्हा काँग्रेसमध्ये गेले तेव्हा राज्यभरातले मिळून 13 आमदार त्यांच्याबरोबर त्यांचा दावा होता. त्यातले आता 3 सुद्धा त्यांच्याबरोबर नाही. किंबहुना कोकणामध्ये जसं जठारांनी सांगितलं किंवा केसरकरांनी सांगितलं
तसं आता ते एकटेच आमदार काँग्रेस पक्षाचे उरलेले आहेत. ह्या तऱ्हेने त्यांचे जे शिलेदार होते ते शिलेदार एक तर पराभूत झालेत किंवा त्यांच्यापासून दूर गेलेत. त्यांच्याबरोबर गेलेले श्रीकांत सरमळकर, जयवंत परब, शंकर कांबळी ही सगळी मंडळी आज लांब गेलेली दिसतात आणि एका तऱ्हेने नारायण राणे एकाकी पडलेले आहेत राजकारणामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या, कोकणाच्या. आणि त्याचा सगळा परिणाम आपण म्हणता त्या पद्धतीने दिसतोय की एका काळी राणेंना इतर जण विरोध करत असतात तर राणे त्यांना पुरून उरायचे. पण आत्ताच्या लोकसभा निवडणुकीचा जो निकाल आहे तो निकाल हेच दाखवतो की राणेंच्या विरोधात सगळी मंडळी एकवटल्यात आणि राणे त्यांना पुरे पडत नाहीये. ज्या मताधिक्याने पराभव झाला, मताधिक्यच राणेंना जास्त मानसिकदृष्ट्या खचवणारं होतं. विजय पराभव हे आपण म्हणतो असे त्यांनी पचवलेले असतील किंवा पचवू शकतील, पण हे मताधिक्य त्यांना न पचणारी गोष्ट होती. आणि त्याचं कारण ते राजकारणामध्ये, इथल्या संबंध वातावरणामध्ये, सामाजिक राजकीय याच्यामध्ये एकाकी पडल्यासारखे झालेले आहे. आणि हा फरक 2005 त्यानंतर आपल्याला 2008मध्ये त्यांनी काँग्रेसमधनं काही काळासाठी बाहेर पडले होते. त्यावेळी त्यांनी अशी गर्जना केली होती. त्यावेळेला त्यांनी पक्षश्रेष्ठींवर केलेली टीका आहे ते विसरले असतील, पण इतर लोक विसरलेले नाहीत. आणि पुन्हा ते काँग्रेसमध्ये गेले. या सगळ्या त्यांना प्रतिसाद मिळत नाही. पक्षश्रेष्ठी त्यांना त्या तऱ्हेने किंमत देत नाही. आज सुद्धा महाजन काही जरी खुलासा करत असले तरी पक्षश्रेष्ठी त्यांच्या मताला किंमत देत नाहीत. हेच या सगळ्या वागण्यातनं आपल्याला दिसतंय. ज्या तऱ्हेने चव्हाणांना तिथं पक्क करण्यात आलेलं आहे, प्रदेशाध्यक्ष बदलाबद्दल चर्चा नाही, याचा अर्थच राणेंच्या मताला काय किंमत दिली जाते दिसतंय. आणि या सगळ्याचा परिणाम ते एकाकी पडण्यावर झालेला आहे. त्यांची ताकद कमी झालेली आहे. अर्थात केसरकर म्हणतात तसे ते संपलेले तसं मला वाटत नाही, कारण राजकारणात कोणीच मनुष्य संपत नाही. आपल्याबरोबर सतीश रत्नाकर महाजन आहेत. रत्नाकर महाजन, एक प्रकारे काँग्रेसचं एक स्वतःचं असं कल्चर आहे. इकडे जो आउटगोईंग चीफ मिनिस्टर असतो तो अत्यंत सुहास्य वदनानं इन्कमिंग चीफ मिनिस्टरचं स्वागत करतो आणि गतिमान प्रशासनासाठी यांना निवडलं गेलंय असं सांगतो आणि मग त्यांचे हात बळकट करण्यासाठी सगळेजण पुढे धावतात. निवडणुकीतला पराभव सुद्धा काँग्रेस काही वेळा खिलाडू वृत्तीनं आपण घेताना पाहिलेलं आहे. परंतु नारायणरावांनी मात्र या लोकसभेतला पराभव हा अत्यंत जिव्हारी लावून घेतला. किंबहुना त्यानंतर आपण कामच करणार नाही अशा प्रकारची उद्वेगजनक प्रतिक्रिया त्यांनी दिलेली होती. हे एका बाजूला. तर इकडे प्रशांत ठाकूर पनवेल तिथपासून ते नारायणराव राणे मालवण या पट्ट्यामध्ये एकही आमदार काँग्रेसचा निवडून आलेला नाही. हे अपयश काँग्रेसचं का नारायण राणे यांचं? आणि नारायण राणे पूर्णपणे काँग्रेसच्या संस्कृतीनं अजून स्वीकारलेले नाहीत असं म्हटलं जात आहे. काय बोलाल? माझी आता फार अडचण झालेली आहे. त्याचं कारण असं की पक्षाचा प्रतिनिधी काहीही बोलला तरी त्यात काही खरं नाही, आम्ही म्हणतो तेच खरं आहे, अशा प्रकारचा एक दृष्टिकोन इथं व्यक्त झाला. त्यामुळं पक्षाचा प्रतिनिधी म्हणून खरोखरच बोलावे की नाही असा प्रश्न निर्माण झालेला आहे. चर्चेमध्ये विविध प्रकारची मतं येतात. त्यात पक्षाचा प्रतिनिधी एवढ्यासाठी बोलावला जातो की पक्षाचं म्हणणं काय आहे, पक्षाचा दृष्टिकोन आहे काय आहे हे लोकांच्या समोर यावं. त्याचा प्रतिवाद करताना ते काही बोलले तरी त्याच्यात काही अर्थ नाही, आम्ही म्हणतो तेच खरं, अशा किरकोळीच्या दृष्टीनं जर चर्चा होणार तर अशा चर्चांमध्ये भाग घेण्यात काही हासिल आहे असं मला वाटत नाही. मुद्द्याला उत्तर असं की आपण म्हणालात तसं कोकणात पनवेलपासून सिंधुदुर्गपर्यंत एकही आमदार नाही ही परिस्थिती नाही, एकही खासदार नाही ही परिस्थिती आहे. ही आत्ताची परिस्थिती आहे. आणि लोकसभा निवडणुकांचा जो निकाल लागला तो उभ्या महाराष्ट्राला माहीतच आहे. आणि त्या निकालाच्या बाबतीमध्ये प्रत्येक पक्ष आपापल्या अंतर्गत त्या पराभवाचं विश्लेषण, त्याच्यामध्ये ज्या त्रुटी राहिल्या असतील त्या भरून काढण्यासाठी काय करावं याबद्दलचं विचारमंथन करीतच असतो. पण अडचण अशी आहे की आपल्याकडं आता पक्ष, त्याचं धोरण, त्याची विचारधारा, त्याचा लोकांवर परिणाम याऐवजी व्यक्तिकेंद्रित विश्लेषणाला महत्त्व प्राप्त झालेलं असल्यामुळं अशा प्रकारची चर्चा होते. मी मगाशी ज्या वेळेला आज तरी असं म्हणलं त्याचा अर्थ आज या चर्चेचं अनौचित्य दाखवण्यापुरता मर्यादित होता. या पलीकडे त्यात वेगळा अर्थ बघण्याची काय आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. आपल्याबरोबर प्रमोद जठार आहेत. प्रमोद जठार, गेली 20 ते 25 वर्ष नारायण राणे अशा नावाचा
एक राजकीय प्रभाव संपूर्ण कोकणातल्या संस्कृतीवर होता, परंतु आता तो प्रभाव ओसरताना दिसतोय. साधारणतः 15 वर्षानंतर मतदारांची एक पिढी बदलताना दिसते आणि नवीन आलेली पिढी ही वेगळ्या प्रकाराने विचार करत असते. त्यामुळे त्यांनी जुन्या प्रकारच्या राजकारणाला किंवा राजकारणाच्या पद्धतीला नाकारलेलं आहे. याच्यामुळे हे घडतंय. नेमकं अशा प्रकारचं मतांचं परिवर्तन म्हणा किंवा राजकीय ध्रुवीकरण नारायण राणे यांच्या विरोधात नारायण राणेंना बाहेर येऊन त्यांना विरोध करावा लागावा असं नेमकं का घडतंय असं वाटतंय आपल्याला? उदयजी असं आहे की याची सुरुवात मला वाटते 2009च्या माझ्या विजयाने सुरू झालं आहे. हे बर्फ वितळायला जे आहे, नारायण राणे नावाचं जे बर्फ वितळायला सुरुवात 2009 पासून सुरू झालेली आहे. मला रत्नाकरजी महाजनजींना एक प्रश्न विचारायचा आहे की ते पक्षाचे प्रवक्ते आहेत, पक्षाचं प्रतिनिधित्व करतात. मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे, मला परवानगी द्या की लोकसभेमध्ये पराभव झाल्यानंतर, त्यांच्या नारायणरावांचा चिरंजीवाचा पराभव झाल्यानंतर नारायणरावांनी ताबडतोब आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा पक्षाकडे सादर केलेला आहे. तो पहिला त्या ठिकाणचा राजीनामा होता आणि उद्या जो सोमवारी देण्यात येणार आहे तो त्याच पदाचा दुसरा राजीनामा त्या ठिकाणी येणार आहे. म्हणजे एकाच मंत्रिपदाच्या राजीनाम्याच्या पत्रावरची शाई न वाळलेली असताना सुद्धा दुसरा राजीनामा देत आहेत. रत्नाकरजी, आपण पूर्वीच्या राजीनाम्याचं, नारायणरावांच्या राजीनाम्या पत्राचं काय केलं पक्ष प्रवक्ते म्हणून, आपण आम्हाला सांगाल का? एका ब्रेक नंतर आपण डॉक्टर रत्नाकर महाजन यांच्याकडून उत्तर घेऊ, परंतु तो राजीनामा स्वीकारण्यात आलेला नव्हता अशी माध्यमांकडे स्पष्ट माहिती आहे. याविषयी रत्नाकर महाजन हे अधिकृतरित्या बोलतील. ब्रेकवर जाण्यापूर्वी प्रमोद जठार यांना खरं तर मी प्रश्न विचारत होतो, म्हणजे नव्या पिढीतल्या मतदारांचं राजकारणाविषयीचा जो विचार आहे त्याचा आणि नारायण राणे यांचा जो विचार आणि कार्यपद्धती याच्यामध्ये काही तफावत आहे का? त्याच्यामुळे त्यांच्या पराभवात वाढ झाली आहे का? परंतु त्या विषयावर उत्तर देताना त्यांनी एक प्रश्न तांत्रिकदृष्ट्या जो योग्य आहे तो उपस्थित केला, तो म्हणजे एका पदाचा दोनदा राजीनामा देता येतो का किंवा तसा तो आहे का? रत्नाकर महाजन. नाही, अशा तद्दन गैरलघु आणि पुस्तकी प्रश्नाची उत्तरं कधीच द्यायची नसतात, कारण ती स्वयंस्पष्ट असतात. मुद्दा असा आहे की पिढी जशी बदलते आहे, मग ते राजकारणाचं क्षेत्र असो, शिक्षणाचं क्षेत्र असो किंवा अन्य सामाजिक क्षेत्र असो, त्या क्षेत्रामध्ये जेव्हा पिढी बदलत असते त्यावेळेला काही विचारांमधलं अंतर हे अपेक्षितच असतं आणि म्हणून लागोपाठच्या 2 किंवा 3 पिढ्यांनी आपसातला संवाद कायम राखून आणि एकमेकांना समजावून घेऊन एक प्रकारची एकरूपता आणि एकवाक्यता निर्माण करणं हे त्या राजकीय पक्षाच्या सर्व नेत्यांचं आणि कार्यकर्त्यांचं कौशल्य असतं. ते कुठं कमी असतं, ते कुठं जास्त असतं, पण त्यावरून एका विशिष्ट व्यक्तीच्या या कौशल्याबद्दल काही निष्कर्ष काढता येतील असं काही मला वाटत नाही. नारायण राणे यांच्याविषयी आणखीन एक बोललं जातं ते म्हणजे त्यांच्या नेतृत्वाबद्दल कदाचित काही उणं अधिक बोललं जाऊ शकतं, परंतु या माणसानं कोकणात काम केलं याच्याविषयी मात्र काही दुमत असायची शंका नाही. परंतु त्यांच्या मुलांच्या कार्यपद्धतीविषयी मात्र खूप मोठ्या प्रमाणावर नाराजी आधी दबल्या आवाजात आणि नंतर अत्यंत उघडपणे अलीकडच्या काळात बोलली जात होती. एकूणच या प्राप्त परिस्थितीला हे सगळं कितपत कारणीभूत आहे? दीपक केसरकर. एक आपण गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की नारायण राणे आणि त्यांची दहशत हे 2 भाग कोकणामध्ये आहेत की नारायण राणेंच्या विरुद्ध बोलण्याची कोणाची हिंमत होत नव्हती, परंतु त्यांची स्टाईल त्याची मुलं करायला लागली. अगदी थेट आपल्या कार्यकर्त्याला सुद्धा गाडीतून उतरून टाकायचं जंगलासारख्या भागामध्ये. हे ज्यावेळेला घडायला लागलं त्यावेळेला हळूहळू कार्यकर्ते त्यांच्यापासून मनाने दूर जायला लागले आणि दहशतीपासून तुम्ही किती काळ लोकांना दाबून ठेवणार ह्याला सुद्धा एक मर्यादा असतात. त्याच्यामुळे ती दहशत ओलांडून लोक बोलायला लागली आणि ज्याला बोलायला लागली त्यावेळेला लोकांमध्ये करेज आलं. मला आपल्याला एकच गोष्ट सांगायची की नारायण राणेंचा पराभव हा 5 वर्षापूर्वी सुद्धा झालेला होता, परंतु तुमचा पराभव झाला हे म्हणण्याची सुद्धा कोणाची हिंमत झाली नाही, कारण त्यांनी ज्या लोकांना तिकीट दिली होती सगळी लोक हारली काँग्रेसची, परंतु हे बोलण्याची कोणाची हिंमत नाही. आणि तरुण पिढीची कुजबूज ही चालू होती, परंतु गेल्या लोकसभेमध्ये ह्याला कुठेतरी ही निर्माण झाली. आणि मला आपल्याला असं सांगायचं आहे की आपोआप निर्माण होत नाही. मी एक नाटक आणलं होतं संभवामी युगे युगे म्हणून, आणि ते कृष्णाच्या जन्मावरचं नाटक होतं. आणि ज्या वेळेला अनाचार वाढतो, दुष्टशक्ती वाढतात, त्यावेळेला
देव जन्म घेतो आणि त्यांचा विनाश करतो. हे जे मी पोएटिक नाही ते पॉलिटिकल नाही, परंतु त्याच्यामध्ये मी ते 5-5, 10,000 ते मैदानावर बघायचे, त्यावेळेला मी त्यांना सांगायचो की हा देव आताच्या काळामध्ये तुमच्या पोएटिक हृदयामध्ये नाही, पुराणातल्या वांग्यानी भरलेलं आहे. नाही मला एकच मला साहेब आपल्याला एकच माझा मुद्दा पूर्ण करून दे. हे ज्यावेळेला मी लोकांना सांगितलं की तो तुमच्या हृदयामध्ये आणि तुम्ही राक्षसाचा पराभव करू शकता, हा पराभव त्यांचा आज मोदी लाटेमध्ये झालेला नाही आहे. जिल्हा परिषदेमध्ये त्यांच्या मतदारसंघामध्ये ते पाठीमागे आहेत. म्हणजे कसं झालं की लोकांमध्ये ही हिंमत आली की आम्ही एखाद्या दुष्टशक्तीच्या विरुद्ध उभं राहू शकतो, आणि हे हळूहळू सगळीकडे पसरत गेलं. माझ्या नगरपालिकेमध्ये 17च्या 17 सीट पडल्या ना राणेंच्या. कशा पडल्या? लोकांच्या मध्ये हिंमत आली की आमच्या अजून पाहिलं तर तो एक विश्लेषणाचा भाग असू शकतो. परंतु याच मुद्द्यावर संदीप प्रधान यांचं मत काय आहे? नाही, नारायण राणे हे शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेले, पण काँग्रेस संस्कृती नावाचा जो एक प्रकार आहे किंवा एक पदार्थ आहे तो काही त्यांना पचवता आला नाही. म्हणजे आपण मगाशी म्हणालात की पुढचा जो मुख्यमंत्री होत असतो त्याला हसतमुखाने तो मावळता मुख्यमंत्री त्याचं स्वागत करतो, त्याला शुभेच्छा देतो. शुभेच्छा दिल्यानंतर दुसऱ्या क्षणापासून तो त्याचे पाय ओढायला सुरुवात करतो, ही गोष्ट वेगळी. पण असं छाती पुढे काढून अंगावर जाणं वगैरे ही काही काँग्रेस संस्कृतीमध्ये बसत नाही, आणि ते राणेंना हे कुठेही काही कळलंच नाही. मला असं वाटतं की ह्या सगळ्यामध्ये लक्षात असं त्यांना मला वाटतं ते की त्यांना असं दिसतंय की आता महाराष्ट्रातलं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार पुन्हा येऊ शकणार नाही, आणि जर इथं शिवसेना भाजपचं सरकार आलं तर त्याचा सगळ्यात मोठा त्रास हा राणेंना होऊ शकतो. कारण आता हे जे म्हणतायत, म्हणजे केसरकर म्हणतायत, जठार म्हणतायत, त्याप्रमाणे जी काही दहशत, जी काही त्यांनी तिथं काही जे केलेलं असेल त्याचे आता त्यांना फळं भोगायला लागतील. आपल्याला लक्षात येईल की जेव्हा शिवसेना भाजपचं सरकार होतं तेव्हा त्या सरकारच्या विरोधात 2च मिनिटं बोलतो, त्या सरकारच्या विरोधात कुणीही काँग्रेसचे नेते त्यावेळी लढले नाही. एकटे भुजबळ लढत होते, आणि भुजबळांच्या घरावर सुद्धा नंतर हल्ला झाला होता. त्यामुळे राणेंना आज भीती तीच वाटते की ही सरकार आलं तर होईल, आणि त्यामुळे आज जे ते बोललेत की मी काँग्रेसमध्येच राहणार, तर मला असं वाटतं त्यांना असं वाटतंय की मग जर असेल तर तो जे येणारं सरकार आहे त्याच्या विरोधात लढण्यासाठी आपल्याकडे विरोधी पक्ष नेतेपद तरी आलं पाहिजे. म्हणजे एक तर त्यांना संरक्षणही मिळू शकतं सरकारी खात्याने, आणि कुठेतरी त्यांना सरकारच्या विरोधात लढण्याचा एक संधी मिळू शकते. एक वेगळा मुद्दा प्रमोद जठार तुम्हाला विचारायचा आहे, कारण त्याचा फटका जसा तुम्हाला बसणार आहे, केसरकरांना बसणार आहे, किंवा तसाच तो नारायण राणे यांनाही बसणार असावा, तो म्हणजे केळकर समितीचा अहवाल. त्या अहवालानुसार कोकणामधल्या विकासाला प्रचंड मोठ्या प्रमाणावर खीळ बसली असं नारायणराव सातत्यानं बोलतायत, आणि काँग्रेसनी त्या विषयातली आपली निसंदिग्ध भूमिका स्पष्ट केलेली नाही, ते सुद्धा त्यांना कुठेतरी अडचणीचं असावं. त्यामुळे नारायण राणे यांची अस्वस्थता, घुसमट आणखीन तीव्रतेनं बाहेर पडताना दिसतेय. खरं म्हणजे नारायणरावांनी, तुम्ही मगाशी म्हटलात त्या प्रश्नात बरोबर आहे की नारायणरावांनी गेले 25 वर्ष कोकणाच्या विकासाचा मार्ग योग्य प्रकारे आखलाच नाही. त्यांनी दगड पेरले, आता 25 वर्षांनी दगड उगवलेले आपल्याला दिसत आहेत. त्यामुळे विकासाचा मार्ग नारायणरावांना दिसला नाही. कोकणातली लोक विकासाच्या बाबतीत मागे राहिलेत, नाराज आहेत, आणि त्याचा फटका ह्या तरुण पिढीच्या माध्यमातून नारायण राणेंना बसलेला आहे. आज त्यांनी उत्तर देताना त्यांच्या त्या सभेमध्ये त्यांच्या सांगितलं की जठारांनी सांगितलं की आम्ही दगड मारले, तर दगड मारणारी माणसं मोठी होतात. त्यांनी तुकाराम महाराजांचं उदाहरण दिलं. पण तुकाराम महाराज असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, यांना लोकांनी प्रथम दगड मारले, परंतु आपली चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी फुलं वाहिली. लोकांना समजले नाहीत, म्हणून नारायणरावांना लोकांनी फुलं दिली, आणि जेव्हा नारायणराव समजले तेव्हा लोकांनी दगड मारायला सुरुवात केली. मला वाटते नारायणरावांना कोकण कळलं नाही, विकास झाला नाही. त्यामुळे हे सगळ्याची उद्विग्नता, मला वाटते ह्याचा परिपाक म्हणजे नारायणरावांची आजची चिडचिड आहे. बरोबर आहे. नारायणरावांच्या काळामध्ये कोकणामध्ये सी वर्ल्ड असेल, कोकणामधले विमानतळ असतील, रस्ते, वीज, पाणी अशासारखे अनेक प्रश्न प्रलंबित सोडवायचा त्यांनी प्रयत्न केला. ही वस्तुस्थिती तर आपण नाकारू शकत नाही. त्याची कामं निश्चितच दीपकराव आपल्याला सुरू झालेली दिसत आहेत. कार्यक्रमाचा शेवट करताना मी दोघा तिघांना एक महत्त्वाचा प्रश्न विचारणार आहे, तो म्हणजे नारायणराव राणे सोमवारी भूकंप करणार आहेत, आणि त्याचा केंद्रबिंदू जरी राणे असला तरी त्याचा धक्का हा महाराष्ट्रातल्या सर्वच राजकीय पक्षांना, जरी काहींनी त्यांची दारं बंद केलेली असली किंवा काहींनी किलकिली केली असली, काहींनी सताड उघडी ठेवली असली, तरी निश्चितच बसणार आहे. तो नेमका कसा बसेल असं वाटतंय सतीश कामत?
मला असं वाटतं की राजकारणामध्ये कोणत्याही व्यक्तीचं उपयोगिता मूल्य किती आणि उपद्रव मूल्य किती क्या बात. यावर हे सगळे धक्के अवलंबून असतात. आजच्या काळामध्ये दुर्दैवाने राणेंचे उपयोगिता मूल्य तर कमी झालेलंच आहे. कारण राजकारणामध्ये तुमच्या मागे किती माणसं आहेत, तुमचे किती आमदार आहेत, किती खासदार आहेत, यावर तुमचा उपयोग अवलंबून असतो. आणि तुमचं उपद्रव मूल्य अनेक गोष्टींवर अवलंबून असतं. राणे त्यात माहीर आहेत. आम्ही कोकणामध्ये याचा अनुभव घेतलेला आहे. पण आता त्या उपद्रव मूल्याला पण वेसण कोकणी जनतेने मतपेटीच्या माध्यमातून घातलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये सोमवारी त्यांनी काही जरी भूमिका घेतली तरी त्याने फार मोठा भूकंप होईल असं काही मला वाटत नाही. भाजप सेनेची भूमिका काय राहील, मुळात ते तिकडे जायचा प्रयत्न करतील का, हे राजीनामा दिल्यानंतरचे प्रश्न आहेत. पण राजीनामा देतील का हा संतोष प्रधानांनी उपस्थित केलेला मुद्दा सुद्धा महत्त्वाचा आहे. मला सुद्धा तशी शंका आहे की नेमकं ते राजीनामा खरोखरच देतील आणि राजीनामा दिला तरी काँग्रेस पक्षातनं लगेच बाहेर पडतील का. कारण जोपर्यंत दुसरा दरवाजा उघडत नाही तोपर्यंत आहे तिथूनही बाहेर पडावं इतकी हिंमत ते दाखवतील असं वाटत नाही. आणि त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये ना काँग्रेसला काही धक्का बसणार, कारण काँग्रेसला कोकणात धक्का बसण्याचं काही राहिलेलंच नाही. त्यामुळे कोकणामध्ये नारायण राणे काँग्रेसमध्ये असले काय नसले काय फार फरक काँग्रेसला पडणार नाही आहे. आणि इतर ठिकाणी भाजप सेना त्यांच्या पद्धतीने तयार आहेत त्यांना स्वीकारायला किंवा नाकारायला. आज वातावरण त्यांना अनुकूल आहे. त्यामुळे ते शेवटी कशी खेळी करतात याच्यावर राणेंचं भवितव्य या ठिकाणच्या प्रवेशाबद्दल अवलंबून. बरोबर त्यामुळे आहे. मला पण उत्सुकता आहे की राणेंचा खरोखर घोषणा काय होते आणि त्याचे पडसाद खरोखर किती तीव्र उमटतात. मला वाटत नाही फार काही त्यांनी केलं. सोमवारी जेव्हा ती घोषणा होईल तेव्हा हेच पॅनल, प्रमोदजी तुम्ही या, दीपक केसरकर आपल्या बरोबर असतील, रत्नाकर महाजन तुम्ही या, आपण त्यांच्या एकूणच सोमवारच्या घोषणेची आणि पवित्रा जो असेल त्याचं विश्लेषण आपण करूया. परंतु भूकंपात मनुष्य आणि वित्त हानी होत असते जेव्हा भौगोलिक भूकंप होत असतात, परंतु राजकीय भूकंपात मात्र कार्यकर्ते आणि नेते एकमेकांपासून तुटतात, दुरावतात आणि बांधलेली घडी विस्कटत असते. ही बांधलेली घडी विस्कटत असते. हे राजकीय भूकंपातली सर्वात मोठी हानी असते. दुर्दैवाने भौगोलिक भूकंप होताना तो कधी सांगून होत नसतो, परंतु हा राजकीय भूकंप मात्र सांगून होतोय. त्यामुळे सांगणारा तो भूकंप करायला तयार आहे. तसंच तो भूकंप पचवायला, तो भूकंप टाळायला आणि त्याहीपेक्षा तो भूकंप स्वीकारायला उत्सुक असणारे सुद्धा या सोमवारच्या भूकंपाला तयार असणार आहेत. काही असला तरी सध्या चर्चेतला चेहरा महाराष्ट्रातल्या एकच आहे आणि तो म्हणजे नारायण राणे. जाता मोहम्मद अलीच्या आत्मचरित्रामधला एक वाक्य सांगतो बघा, त्याचा या संपूर्ण घटनेशी काही संबंध आहे का. मोहम्मद अली त्याच्या आत्मचरित्रात एक सुंदर वाक्य असं लिहिलं आहे की अत्यंत कसलेला जो मुष्टियोद्धा असतो तो आपल्या अंतिम आणि अटीतटीच्या लढाईत हरत असताना सुद्धा शेवटी आपल्या समोरच्या प्रतिस्पर्ध्याला असा एक जोरदार ठोसा लावतो ज्यानं खेळी पलटू शकते. अनेकदा मोहम्मद अलीनी अशा प्रकारच्या खेळा पलटवलेल्या आहेत. नारायण राणे या सत्तेच्या मुष्टियोद्धात मोहम्मद अली सारखे शेवटचा जोरदार पंच मारून पुन्हा राजकारणाच्या केंद्रस्थानी येऊ शकतात का या भूकंपात परिघातून बाहेर फेकले जातात, हे सोमवारी आणि त्यानंतरच्या घटनाक्रमातनं उलगडलं जाणार आहे. त्या संपूर्ण घटनाक्रमाचं विश्लेषण पुन्हा एकदा याच पॅनल बरोबर आपण करूया. सोमवारी हे सर्वजण आपल्या बरोबर उपलब्ध असतील. तुर्तास या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.